कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरफाळा आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतलाय। या धर्तीवर गडहिंग्लज पंचायत समितीने सुद्धा यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी गडहिंग्लज नागरी मंचाने केली होती। या मागणीनुसार गडहिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना याबाबत पत्र पाठवली आहेत। या पत्राद्वारे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या एका निवासी मिळकतीचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं। गडहिंग्लज नागरी मंचाच्या वतीनं निवेदन घेऊन आलं आणि त्याच्यावरती आमची साधक-बाधक चर्चा झाली की कारण काय आहे की ग्रामसभेला कर आकारण्याचे अधिकार आहेत ग्रामपंचायतीला। मग कर आकारणी करत असताना त्यांच्या आर्थिक हितामध्ये कुठेही बाधा पोहोचता नाही ह्याचं पण आपल्याला लक्ष द्यावं लागलं याच्याकडे पण। मग अशा दृष्टीनं मी आमचे विस्तार अधिकारी पंचायत पाटील साहेब दड्डीकर साहेब आम्ही चर्चा केली की आपण कशा पद्धतीने करू शकतो। तर ग्रामसभा ही एक संवैधानिक बॉडी आहे। ग्रामपंचायतला एक स्वतंत्र 73व्या घटनादुरुस्त त्यांचं अस्तित्व आहे, त्यामुळे त्यांच्या अधिकारावरती कुठल्याही प्रकारचा अतिक्रमण होणार नाही किंवा त्यांच्या अधिकाराचा संकोच होईल अशा पद्धतीनं आपण काही नाही करू शकत। पण म्हटलं की एक आवाहन वजा स्वरूपामध्ये जर आपण केलं तर त्याला सकारात्मक प्रतिसाद बऱ्याच लोकांनी दिलेला आहे आणि अपेक्षा अशी आहे की हे शैक्षणिक वर्ष चालू होण्याच्या अगोदर काही विशेष ग्रामसभा भरवल्या जातील आणि अंतिम निर्णय हा जिल्हा परिषदचा असेल। त्यांचे जे ठराव असतील ते घेऊन आपण जिल्हा परिषदला मान्यतेसाठी पाठवणार आहोत। किती लोक इन्व्हॉल्व होतात आहे अजूनपर्यंत तरी काय असं निश्चित आकडेवारी आपल्याकडे आलेलं नाही, परंतु लोकांचा प्रतिसाद मात्र चांगला आहे। गडहिंग्लज नागरी मंचानं दिलेल्या या निवेदनावर कार्यवाही करत गडहिंग्लज पंचायत समिती प्रशासनानं जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मंचाच्या वतीनं गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांचे आभार मानण्यात आलेत।